मी हाँ आज काय बनवू? दाल भाजी. ओके. तर आज इथे मी कपाचं प्रमाण घेतलेलं आहे. तर मी अर्धा कप इथे तुरीची डाळ घेतली आहे, अर्धा कप मी मसूरची डाळ घेतली आहे, अर्धा कप मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 2 चमच मी इथे चण्याची डाळ ॲड करून घेतलेली आहे. छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला डाळ आणि त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये लावायची आहे. यासोबत मी बारीक पालक अशी स्वच्छ धुवून घेतली होती, चिरून घेतली होती, ती याथे ॲड करून घेतलेली आहे. तर आपल्याला 3-4 सिटीमध्ये ही डाळ शिजवून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण इथे डाळ ॲड करू शकता. त्यानंतर आपल्याला डाळ छान शिजलेली आहे. आता याला घोटून घ्यायचं आहे. इकडे मी साईडला तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये ॲड केलं आहे जिरं, मोहरी आणि कांदा आणि ठेचलेला लसूण. त्यानंतर टमाटर, हळद, तिखट, मीठ, धने पावडर केलेलं आहे आणि मी भाजलेल्या खोबऱ्याचे 2 चम्मच इथे ॲड केलेलं आहे. तुम्ही नक्की ॲड करा, खूप छान टेस्ट येते यामुळे. आणि गरम मसाला मी अर्धा चम्मच ॲड केलेला आहे. त्यानंतर कढीपत्ता मी इथे ॲड करून घेतलेली आहे. आता याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे टमाटरसोबत. तर आपल्याला इथे छान तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ होती ती इथे ॲड करून घ्यायची आहे. खूप छान टेस्ट येतो, अशी तुम्ही एकदा नक्की डाळभाजी बनवून बघा. तुम्ही यामध्ये शेंगदाणे जर आवडत असेल तर तेही ॲड करू शकता, पण आमच्याकडे वीर खात नाही त्यामुळे मी ॲड केलेले नाही. आणि ही भाजी तुम्ही घट्ट पण ठेवू शकता, पण आज मी याला थोडं पातळ बनवलेलं होतं, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी करू शकता. तर आजची डाळभाजीची टेस्ट एकदम पंक्तीसारखी झाली होती. वीरसुद्धा म्हणत होता की मम्मी आज आपण मंदिरात किंवा कुठेतरी जेवायला बाहेर जातो तेव्हा जसं टेस्ट होते तशी झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि यासोबत केलं होतं मी जिरा राईस, आणि आमच्याकडे वीरचा जिरा राईस आणि दाल तडका फेवरेट आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर डाळभाजी कोणाकोणाची फेवरेट आहे नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.